Hello and welcome students to the next part of IUPAC nomenclature. So in this lecture we are going to discuss the point IUPAC nomenclature of simple monocyclic hydrocarbons. Already we have discussed the nomenclature system of saturated hydrocarbons and unsaturated hydrocarbons. So saturated means singly bonded and unsaturated means doubly bonded or triply bonded. And monocyclic hydrocarbons means the hydrocarbons which are present in the cyclic form. Mono means single and cyclic means cycle form or a ring form. Means only one ring is present in the structure. So one by one we will see with the examples. A saturated monocyclic hydrocarbon is named by attaching prefix cyclo to the name of corresponding open chain alkane. म्हणजे ज्यावेळी आपण मोनोसायक्लिक हायड्रोकार्बनचं नॉमेनक्लेचर करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली सायक्लो हा प्रेफिक्स म्हणून ॲड करायचं आहे. ओके, अल्केन असणारच आहे. जे काय आपण स्ट्रेट चेन अल्केनचं नॉमेनक्लेचर करतो ओपन चेनचं त्या पद्धतीनेच बेसिक नेम असणार आहे. फक्त कंपाऊंड आपला सायक्लिक असेल त्यामुळे प्रेफिक्स सायक्लो आपल्याला त्याला अटॅच करावा लागणार आहे. प्रेफिक्स म्हणजेच काय, अल्केन शब्दाच्या आधी आपल्याला सायक्लो हा शब्द अटॅच करावा लागेल. फॉर एक्झाम्पल ब्युटेन हा एक अल्केन आहे ज्याच्यामध्ये 4 कार्बन्स असतात. ओके, स्ट्रेट चेन अल्केन लिहिला तर आपण CH3 CH2 CH2 CH3 अशा पद्धतीने लिहितो. पण तोच जर आपण सायक्लिक फॉर्ममध्ये लिहिला तर त्याला आपण म्हणणार आहोत सायक्लोब्युटेन. म्हणजेच सायक्लो हा शब्द आपण अटॅच करणार आहोत बिफोर द नेम ऑफ अल्केन, आणि त्यालाच म्हणायचं प्रेफिक्स. सो वन बाय वन आपण थ्रू दी एक्झाम्पल्स बघूयात की सायक्लिक जे काही स्ट्रक्चर आहे त्याचं नॉमेनक्लेचर कसं असेल. सो व्हेरी फर्स्ट सायक्लिक हायड्रोकार्बन जो काय आहे तो आहे अशा पद्धतीचा. म्हणजे आपण स्ट्रेट चेनचे जे काही स्ट्रक्चर बघितले त्यामध्ये फर्स्ट अल्केन होता आपला मिथेन. कार्बन नंबर 1 पासून आपण स्टार्ट करतो. 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 असतील तर इथेन, 3 असतील तर प्रोपेन. पण सायक्लिक स्ट्रक्चर जे आहे ते स्टार्ट होतात 3 कार्बन असलेल्या कंपाऊंडपासून. 3 कार्बन असला बिकॉज सपोज आता जर मिथेन आपण कन्सिडर केला तर CH4 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, CH4मध्ये 1 आणि 1च कार्बन आहे. तर एकच कार्बन असलेलं स्ट्रक्चर आपण सायकल फॉर्ममध्ये लिहू शकतो का, तर नाही, त्याची सायकल होऊच शकत नाही कारण कार्बन एकच असणार आहे, हायड्रोजन 4 असतील. सेम वे इथेन जर कन्सिडर केलं तर 2 कार्बन त्याच्यामध्ये असतात C2H6. मग त्याचीसुद्धा सायकल होऊ शकत नाही बिकॉज ते आपण फक्त स्ट्रेट चेनमध्ये लिहू शकतो. मग 3 कार्बन असलेला जो काय अल्केन आहे ते 3 कार्बन आपण एकमेकांना अशा पद्धतीने अटॅच करू शकतो जेणेकरून त्याचं रिंग फॉर्म होईल. त्यामुळे सायक्लिक स्ट्रक्चर जे काय आहे ते स्टार्ट होतात प्रोपेनपासून. मिथेन इथेन फक्त स्ट्रेट चेनमध्ये लिहू शकतो आपण, आणि प्रोपेनपासून पुढचे स्ट्रक्चर आपण इन सायकल फॉर्म ते रिप्रेझेंट करू शकतो. मग हा जो काही ट्रायंगल दिसतोय तुम्ही म्हणाल की हे मॅथ्समध्ये यूज करतो आपण. इवन इथून पुढचे जे काही शेप्स तुम्ही बघणार आहात ते सगळे अशाच पद्धतीचे असतील. जसं आपण झिगझॅग स्ट्रक्चर बघितलं होतं, आपण लाईन्स ड्रॉ करत होतो आणि मग जे काही सेंटर पॉईंट्स त्याचे असतील किंवा इंटरसेक्ट होणारे तिथे कार्बन प्रेझेंट असतो. मग हायड्रोजन बॉन्ड्सवर डिपेंड असतील किती असणार आहेत ते. त्याच पद्धतीने या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतोय ट्रायंगल, पण हा ट्रायंगल नाही, दिस इज वन टाईप ऑफ सायक्लिक हायड्रोकार्बन. तर यामध्ये कुठे कुठे आपला कार्बन किंवा हायड्रोजन प्रेझेंट असणार आहे, सिम्पली इथे. म्हणजे जे काही इथं व्हर्टायसेस आहेत या ट्रायंगलचे तर त्या प्रत्येक ठिकाणी कार्बन हा तर असणारच आहे, आणि उरलेले 2 हायड्रोजन 2च असतील बिकॉज आपण आधीच डिस्कस केले की कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. त्यामुळे कार्बनला कंपल्सरी 4 बॉन्ड असतातच. ऑलरेडी हे 2 बॉन्ड्स प्रेझेंट आहेत. या 2 लाईन्स म्हणजेच काय आहेत तर 2 कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. मग उरलेली 2 व्हॅलन्सी आपल्याला कंप्लीट करायची आहे, ती आपण कंप्लीट करतो हायड्रोजनने. सो कार्बन आणि 2 हायड्रोजन असं CH2 ग्रुप इथे असेल. इन द सेम वे इथे सुद्धा CH2 असेल बिकॉज या कार्बनला सुद्धा 2 लाईन अटॅच आहेत आणि इथे सुद्धा ऑलरेडी 2 बॉन्ड्स आहेत त्यामुळे उरलेले 2 हायड्रोजन.
सो ट्रँगल म्हणजेच काय आहे तर एक सायक्लिक हायड्रोकार्बन आहे ज्याचं नाव असेल सायक्लोप्रोपेन. म्हणजे बेसिक 3 कार्बन असलेला अल्केन आहे प्रोपेन आणि हा सायक्लिक फॉर्ममध्ये आपण लिहिलाय त्यामुळे तो असेल सायक्लोप्रोपेन. देन नेक्स्ट एक स्क्वेअर सारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय बट तो स्क्वेअर नाही आहे तर केमिस्ट्री लँग्वेजमध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत तर सायक्लोब्युटेन. बाय बिकॉज 4 व्हर्टायसेस आहेत म्हणजे 4 कार्बन असलेला अल्केन आहे. अल्केनस का तर याच्यामध्ये आपल्याला सगळे सिंगल बॉन्ड्स दिसत आहेत. कुठेही डबल लाईन आहे का नाही आहे किंवा ट्रिपल बॉन्ड्स आहेत का 3 लाईन्स आहेत का नाही आहेत. सो सिंगल बॉन्ड म्हणजेच तो अल्केन आहे. 4 कार्बन्स आहेत म्हणजेच तो ब्युटेन आहे आणि हे स्ट्रक्चर सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. सो दिस इज सायक्लोब्युटेन. नेक्स्ट 5 कार्बन असलेली रिंग आहे म्हणजेच बेसिकली तो आहे पेंटेन बट इट इज इन द सायक्लिक फॉर्म सो इट इज सायक्लोपेंटेन. नेक्स्ट इज सायक्लोहेक्सेन. याच्यामध्ये 6 आपल्याला व्हर्टायसेस दिसत आहेत म्हणजेच 6 कार्बन असणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जो ग्रुप असेल यामध्ये तो CH2च असणार आहे. बिकॉज कुठलाही एक पॉईंट कन्सिडर करा त्याला ऑलरेडी 2 बॉन्ड्स अटॅच आहेत त्यामुळे उरलेले 2 हायड्रोजन असणार आहेत. सो दिस इज सायक्लोहेक्सेन. इन द सेम वे जर 7 आपले कार्बन्स एकमेकाला आपण अटॅच केले विथ द कोव्हॅलेंट बॉन्ड then that structure will be called as cycloheptane. If 8 carbon atoms are attached to single bonds then that cyclic structure is called as cyclooctane. If 9 carbon atoms are attached to the covalent bond then it will be called as cyclononane. बिकॉज नोनेन म्हणजेच 9 कार्बन असलेला अल्केन आहे बट तो सायक्लिक आहे त्यामुळे इट इज सायक्लोनोनेन. अँड दिस वन इज सायक्लोडिकेन. जे काही 10 कार्बन ॲटम्स आहेत आपण अशा पद्धतीने अरेंज केले तर ते होईल सायक्लोडिकेनचं स्ट्रक्चर. सो व्हेरी सिम्पल आहे. सिंगल बॉन्डनेच अटॅच असलेले कार्बन असणार आहेत आणि प्रत्येक कार्बनला ऑलरेडी 2 बॉन्ड्स असल्यामुळे तिथे 2 हायड्रोजन प्रेझेंट असतील त्यामुळे CH2 हाच ग्रुप कुठल्याही व्हर्टायसेसला तुम्ही घेतलात तर असणार आहे. फक्त सायक्लो हा शब्द आपल्याला अटॅच करायचा आहे बेसिक अल्केनच्या आधी म्हणजेच ॲज अ प्रेफिक्स. देन नेक्स्ट आहे आपण आता बघितलं की सगळे बॉन्ड्स हे सिंगल बॉन्ड होते. सपोज अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन आपल्याकडे असेल म्हणजेच त्या रिंगमध्ये जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर नेमिंगमध्ये काय चेंज होईल. फक्त आपण अल्केनसाठी ANE लिहित असतो अल्केन. ओके तर हा ANE फक्त आपल्याला रिप्लेस करायचा आहे. डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर आपण तिथे ENE मेन्शन करणार आहोत अँड सपोज ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर तिथे आपण YNE म्हणजेच अल्कीन आणि अल्काईन असं त्याचं नॉमेनक्लेचर असेल आणि सायक्लो हा शब्द ॲज इट इज राहील. सो फर्स्ट एक्झाम्पल इज सायक्लोहेक्झेन. ऑलरेडी 6 कार्बन असलेला कंपाऊंड आहे. सो बेसिकली सायक्लो आहेच आणि बेसिकली तो हेक्झेन असेल बट इथे आपल्याला 2 लाईन्स दिसत आहेत म्हणजेच 2 कार्बन ॲटम्समध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. या 2 लाईन्स म्हणजेच डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असलेला 6 कार्बन असलेला अल्किन म्हणजेच आहे हेक्झेन आणि सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. सो इट इज सायक्लोहेक्झेन. इन द सेम वे पेंटीन 5 कार्बन असलेला कंपाऊंड आहे आणि डबल बॉन्ड सुद्धा आहे. सो इट इज पेंटीन अँड सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. सो इट इज सायक्लोपेंटीन. 4 कार्बन असलेला कंपाऊंड आहे आणि 2 कार्बन्समध्ये इथे ट्रिपल बॉन्ड आहे. 3 लाईन्स दिसत आहेत. सो इट इज ट्रिपल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे तो होईल ब्युटाईन बिकॉज 4 कार्बन्स असलेला अल्काईन आहे अँड सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. सो इट इज अ सायक्लोब्युटाईन. हे सुद्धा सिम्पल आहे. जसे फक्त बॉन्ड्स आपल्याला बघायचे. ओनली सिंगल बॉन्ड असेल तर अल्केन असेल, डबल बॉन्ड असेल तर तो अल्कीन असेल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर तो अल्काईन असेल आणि सायक्लिक रिंग असल्यामुळे सायक्लो ॲज अ प्रेफिक्स ॲड करायचं. थर्ड
यामध्ये एक कंडिशन आहे, सपोज इफ साईड चेन्स आर प्रेझेंट इन द स्ट्रक्चर, म्हणजे जे काय आपले सायक्लिक स्ट्रक्चर आहेत त्याला एखादं सबस्टिट्युएंट अटॅच असेल, एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल, वन और मोर दॅन वन, त्यालाच आपण साईड चेन्स असं पण म्हणतो. मग या साईड चेन जर प्रेझेंट असतील तर जे काही नंबरिंग आहे त्या रिंगचं आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, तर नंबरिंग ऑफ रिंग कार्बन इज स्टार्टेड फ्रॉम अ साईड चेन. ओके, जे काय आपण 1 2 3 4 असे नंबर्स देत असतो, जसं की स्ट्रेट चेनमध्ये आपण एक बेसिक पॅरंट चेन सिलेक्ट करतो, देन त्याला नंबर्स देतो आणि मग त्याचं नॉमेनक्लेचर. सेम वे आपण सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा साईड चेन ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन नंबर 1 असेल, तिथून आपण रिंगला नंबर स्टार्ट करायचे. सपोज दिस इज द एक्झाम्पल. ओके, एक 4 कार्बन असलेला सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याकडे आहे आणि त्याला एक सबस्टिट्युएंट अटॅच आहे किंवा साईड चेन आहे, जो की आहे क्लोरीन. Cl इज द सिम्बॉल फॉर क्लोरीन. सो या स्ट्रक्चरसाठी आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे, म्हणजे या स्ट्रक्चरचं नाव काय असेल. फर्स्ट आपण सायकल आहे ती बघणार आहोत. तर याच्यामध्ये 4 कार्बन्स आहेत, सो नक्कीच काय असणार आहे ते ब्युटेन. आणि ब्युटेनच का असेल, बिकॉज सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत, त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर आपलं फायनल आहे ब्युटेन. सायकल फॉर्ममध्ये आहे, सो इट इज सायक्लो ब्युटेन. देन इथे सुद्धा क्लोरीन ग्रुप आहे, त्यामुळे क्लोरीन हा शब्दसुद्धा आपला नॉमेनक्लेचरमध्ये येणार आहे. फक्त नंबर्स जे काय आहेत ते आपल्याला मेन्शन करायचे आहेत. त्यासाठी काय रूल अप्लाय करणार आपण, जी काही साईड चेन आहे ती साईड चेन ज्या कार्बनला अटॅच असेल तिथून आपण नंबर स्टार्ट करणार. सो हा असेल आपला कार्बन नंबर 1. ओके, सो कार्बन नंबर 1 2 3 4 या डायरेक्शनमध्ये मी नंबर्स दिले. तुम्ही या डायरेक्शनमध्ये उलट जरी नंबर्स दिले तरी चालतील, बिकॉज दोन्हीकडून जरी नंबर दिले तरी याची पोझिशन ही 1च राहणार आहे आणि बाकीचं स्ट्रक्चर पण सेमच राहणार आहे, बिकॉज एकच सबस्टिट्युएंट अटॅच आहे. 2 सबस्टिट्युएंट जर अटॅच असतील तर रूल बदलू शकतो. एकच असेल तर तुम्ही कुठल्याही डायरेक्शनमध्ये गेलात तरी चालू शकतं, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. सो हा असेल कार्बन नंबर 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 असंही चालेल. त्यामुळे मेन्शन करताना ॲज युजल आपण जे काही बेसिक चेन आहे ती ॲज अ पॅरंट चेन म्हणून लिहित असतो आणि जो काही सबस्टिट्युएंट अटॅच असेल त्याचं नाव आपण प्रेफिक्स म्हणून घेतो, म्हणजे आधी घेतो आणि त्याची पोझिशन. सो फर्स्ट कार्बनवरती आपला क्लोरीन ग्रुप अटॅच आहे. कुठलाही हॅलोजन असेल तर त्याचं ज्यावेळी नॉमेनक्लेचर करतो आपण त्यावेळी त्याचं नाव थोडंफार चेंज होत असतं. आता इथे क्लोरीन होता पण आपण लिहिलं इथे क्लोरो. ओके, फ्लोरीन असेल तर फ्लोरो, ब्रोमिनसाठी ब्रोमो आणि आयोडीनसाठी आयोडो. हे सुद्धा आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत की एखादा फंक्शनल ग्रुप जर अटॅच असेल तर त्याचं प्रेफिक्स म्हणून काय ॲड करायचं आहे आणि सफिक्स म्हणून काय ॲड होतं नॉमेनक्लेचरमध्ये. सो फायनल नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 1-chloro-cyclobutyne. सेकंड आहे एक 6 कार्बन असलेली चेन, सायक्लिक चेन. तर यामध्ये सायकल फॉर्ममध्ये आहे, सो इट इज सायक्लोहेक्सेन. आणि इथे सुद्धा एकच सबस्टिट्युएंट अटॅच आहे विच इज मिथिल ग्रुप. त्यामुळे नॉमेनक्लेचर देताना आपण नंबर्स जे काही देणार आहे ते याच कार्बनपासून स्टार्ट होतील, कार्बन नंबर 1. आणि इथे सुद्धा एकच सबस्टिट्युएंट आहे, त्यामुळे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दोन्ही पद्धतीने नंबरिंग आपण करू शकतो. दोन्ही सुद्धा मेथड्स आपलं करेक्ट असते. कार्बन नंबर 1 2 3 4 5 and 6. सो नॉमेनक्लेचर करताना 1-methyl-cyclohexane. थर्ड वन इथे सुद्धा सायक्लोहेक्सेनच आहे बेसिक चेन, पण सबस्टिट्युएंट थोडासा मोठा आहे, म्हणजे इथे फक्त एक क्लोरीन आणि एक मिथिल ग्रुप होता, इथे त्याच्यापेक्षा थोडी जास्त लॉंग चेन आहे. तर इथे CH3 म्हणजे हा एक कार्बन, देन इथे दुसरा कार्बन, इथे तिसरा कार्बन, अशी 3 कार्बन असलेली चेन प्रेझेंट आहे, ज्याला आपण म्हणतो प्रोपील ग्रुप. 3 कार्बन असलेला अल्केन असतो आपला प्रोपेन, पण ऑलरेडी हा इथं अटॅच असल्यामुळे त्याच्यातून एक हायड्रोजन कमी झाल्यामुळे त्याचा अल्कील ग्रुप तयार झाला. आपण आधीच बघितलं आहे अल्केनपासून अल्कील कसा तयार होतो. सो प्रोपेनपासून प्रोपील जो काय अटॅच आहे तो असेल प्रोपील.
as it is, this is carbon number 1. So 1-propyl cyclohexane. नेक्स्ट आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे. इथे सुद्धा बेसिक चेन 6 कार्बन्सची आहे, त्यामुळे तो असेल सायक्लोहेक्सेन. पण या स्ट्रक्चरमध्ये 2 सबस्टिट्युएंट्स अटॅच आहेत आपल्याकडे. एक आहे मिथिल ग्रुप आणि दुसरा आहे इथिल ग्रुप. इथिल बिकॉज इथे CH3 आहे आणि इथे सुद्धा अजून एक कार्बन असणार आहे आणि ऑलरेडी 2 बॉन्ड्स आहेत, म्हणजे हा जो काही ग्रुप असेल तो असेल CH2. त्यामुळे CH2 CH3 म्हणजेच काय असेल इथिल. बिकॉज बेसिक त्याचा अल्केन आहे इथेन CH3 CH3. त्यातला एक हायड्रोजन कमी झाला की त्याच्यापासून होईल इथिल ग्रुप. मग ज्यावेळी 1 पेक्षा जास्त सबस्टिट्युएंट्स अटॅच असतात आपल्या बेसिक स्ट्रक्चरला, मोर दॅन 1 सबस्टिट्युएंट जर अटॅच असतील तर रूल्स जे काय आहेत ते आपण सेम फॉलो करतो. जसे की आपण स्ट्रेट चेनला रूल फॉलो करत असतो की नंबरिंग आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे जिथं सबस्टिट्युएंटला कमीत कमी नंबर्स मिळतील. ओके, मिनिमम नंबर्स येतील अशा पद्धतीने. आणि जे काय आपण IUPAC नाव त्या कंपाऊंड्स लिहित असतो त्यामध्ये मात्र लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला सबस्टिट्युएंट ॲड करायचे असतात. म्हणजे ABCD नुसार जे काही आधी येईल नाव ते आधी लिहायचं आणि पुढे येणारं नंतर लिहायचं. सेम रूल आपण सायक्लिक स्ट्रक्चरसाठी सुद्धा फॉलो करत असतो. रूल्स बऱ्यापैकी सगळीकडे सेमच राहतात. फंक्शनल ग्रुप असतील तरीसुद्धा, सायक्लिक स्ट्रक्चर्स असतील किंवा स्ट्रेट चेन असतील, सगळीकडे सेम पद्धतीने रूल अप्लाय होतात. फक्त थोडाफार कुठेतरी चेंज असतो. तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बेसिक नाव तर मिळालेलं आहे. आपली रिंग आहे ती 6 कार्बनची आहे, म्हणजेच हेक्झेन आहे बिकॉज सगळे सिंगल बॉन्ड आहेत. सायक्लिक असल्यामुळे आपण त्याला सायक्लोहेक्झेन म्हणणार. सो हे नाव मिळाले. नंतर आपल्याला आता 2 ग्रुप्स पण माहीत झाले. एक आहे मिथिल ग्रुप आणि हा आहे इथिल ग्रुप. मग जर एकापेक्षा 2 जास्त ग्रुप अटॅच असतील तर त्यावेळी आपल्याला नंबर्स देण्यासाठी काय रूल फॉलो करायचे, तर मोठ्यात मोठा सबस्टिट्युएंट जो काय असेल तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो म्हणजे कार्बन नंबर 1 असेल. आता फॉर एक्झाम्पल इथे एकच मिथिल ग्रुप आहे पण इथे इथिल आहे, म्हणजे हा मोठा ग्रुप आहे. त्यामुळे जो काही कार्बन नंबर आपण 1 देणार आहोत तो असेल या पोझिशनचा. मग इथून नंबर्स आपण स्टार्ट करायचे. मग इथून आपण क्लॉकवाईज सुद्धा नंबर देऊ शकतो आणि अँटी क्लॉकवाईज सुद्धा देऊ शकतो. पण इथे आपण अजून एक कंडिशन फॉलो करणार, ती म्हणजे काय, तर जेवढे काय सबस्टिट्युएंट्स आहेत त्या सबस्टिट्युएंट्सना मिनिमम लोकेशन मिळाली पाहिजे, मिनिमम लोकंट नंबर त्याला मिळाला पाहिजे. मग सपोज आपण अशा पद्धतीने त्याला नंबर्स दिले क्लॉकवाईज 1 2 3 4 5 and 6. तर यामध्ये बघा फर्स्ट पोझिशन याला मिळाली आणि थर्ड पोझिशन या ग्रुपला. त्यामुळे 1 3 या 2 पोझिशन झाल्या. सपोज हे नंबर्स आपण अँटी क्लॉकवाईज दिले असते तर, म्हणजे इथे 1 आहे, हा जर कार्बन नंबर 2 असता तर हा कार्बन नंबर 3, हा 4 आणि हा कार्बन नंबर 5 आणि हा 6. म्हणजेच 1 आणि 5 अशी पोझिशन त्याला मिळाली असती. मग 1 आणि 3 हे मिनिमम आहे की 1 आणि 5 असेल, तर 1 आणि 3 हेच नंबर कमीत कमी आहेत. त्यामुळे क्लॉकवाईज नंबरिंग करेक्ट आहे. अँटी क्लॉकवाईज जर केलं असतं तर ते रॉंग झालं असतं. सो हे नंबर्स करेक्ट आहेत आपले. फक्त आता आपल्याला नाव लिहायचं आहे. नंबर्स आपण या पद्धतीने दिले असले तरी नाव लिहिताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायचे. मग इथिल ग्रुप आणि मिथिल ई आणि एम यामध्ये अल्फाबेटिकलीनुसार ई आधी येतं लेटर आणि एम नंतर येतं. सो 1 इथिल 3 मिथिल सायक्लोहेक्सेन. आधी पोझिशन मेन्शन करायची, देन त्याचं नाव, सेकंड ग्रुपची पोझिशन, त्याचं नाव आणि मग फायनल पॅरेंट अल्केन. सो नेक्स्ट इज इथे सुद्धा सेम सायक्लोहेक्झेन 6 कार्बन असलेलीच रिंग आहे, तो बेसिक नेम सेमच राहील सायक्लोहेक्झेन. इथे सुद्धा 2 आपल्याकडे ग्रुप्स आहेत अटॅच असलेले 2. तर झिगझॅग लाईन्समध्ये आपण शिकलो होतो की फक्त एक सिंगल लाईन असेल तर इथे ग्रुप असतो CH3. वाय, बिकॉज इथे कार्बन असणारच आहे आणि त्या कार्बनला हा एकच बॉन्ड आहे, म्हणजेच उरलेली 3 व्हॅलन्सी हायड्रोजन कंप्लीट करेल. सो इथे जो काही ग्रुप प्रेझेंट असेल तो असणार आहे CH3.
सेम वे इथं असलेला ग्रुप पण असेल CH3, म्हणजे 2 मिथिल ग्रुप या कार्बनवर आहेत. आणि इथे हा CH2 आणि इथे CH3. मग हा इथिल ग्रुप आणि इथे 2 ग्रुप्स आहेत. मग यामध्ये मोठं कोण झालं तर 2 मिथिल ग्रुप्स जास्त झाले, त्यामुळे नंबर्स इथून स्टार्ट होतील 1 2 3 4 5 6. अँटी क्लॉकवाईज दिले तर हे 1 होतं आणि हे 5, त्यामुळे ते मॅक्सिमम होतात. आपल्याला मिनिमम ऑर्डर फॉलो करायची असो क्लॉकवाईज नंबर्स करेक्ट आहेत. आणि नाव लिहिताना मात्र आपण अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करणार. 3 इथिल म्हणजे हा ग्रुप आधी येईल, देन 1 डायमिथिल. 1 डायमिथिल का लिहिलं आपण? बिकॉज हे दोन्ही ग्रुप सेमच आहेत. हा पण CH3 आहे, हा पण CH3 आहे, मिथिल. मग ज्यावेळी सेम ग्रुप प्रेझेंट असतात त्यावेळी आपण त्याला डाय, ट्राय, टेट्रा जेवढ्या नंबर्समध्ये असतील त्यानुसार आपण प्रेफिक्स ॲड करतो. मग इथे 2 आहेत त्यामुळे ते डाय, मिथिल ग्रुप आहेत सो डायमिथिल. आणि 1 नंबरच्याच कार्बनवर दोन्ही ग्रुप्स आहेत त्यामुळे 1,1. पोझिशन्स मात्र जितक्या वेळा, सपोज 3 वेळा हे ग्रुप प्रेझेंट असते तर आपण म्हटलं असतं की ट्राय मिथिल आणि इथे पोझिशन लिहिताना 1,1,1 असं झालं असतं. इथे 2 आहेत त्यामुळे 1 डायमिथिल सायक्लोहेक्सेन. ओके, नेक्स्ट आहे इफ अल्किल ग्रुप्स कंटेन ग्रेटर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन द रिंग then the compound is named as derivative of alkane and ring is treated as substituent. ओके, म्हणजेच काय आहे, जे काय सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहेत आतापर्यंत आपण बघतोय की अल्किल ग्रुपच घेतोय. सो ते अल्किल ग्रुप जे काय आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे जास्त असतील बेसिक रिंगपेक्षा. जे आता स्ट्रक्चर जे काय बघितले त्यामध्ये रिंग कार्बन जास्त होते आणि अल्किलमध्ये असणारे कार्बन्स कमी होते. बट त्याच्या उलट जर कंडिशन झाली तर रिंगचे कार्बन्स कमी आहेत आणि सबस्टिट्युएंट जो काय आहे अल्किल त्याचे कार्बन जास्त असतील तर कंपाऊंड इज नेम्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. म्हणजे जी काय रिंग आहे त्याला आपण ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून ट्रीट करायचं आहे आणि जो काय अल्किल ग्रुप आहे तो आपला बेसिक पॅरंट अल्केन असेल. म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये फक्त अपोजिशन करायचं आहे आपल्याला. रिंगचं जे काय नाव असेल ते सबस्टिट्युएंटमध्ये येईल आणि जी काही चेन आहे अल्किलची ती आपली बेसिक पॅरंट चेन असेल. सो सी दिस एक्झाम्पल. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की 1 2 3 4 5 6 कार्बन असलेला एक ग्रुप आहे जो की या रिंगला अटॅच आहे. रिंग आहे ती 3 कार्बनची आहे, म्हणजेच काय आहे तर प्रोपेन म्हणू शकतो आपण, आणि सायकल असल्यामुळे सायक्लोप्रोपेन. तर हा एक ग्रुप अटॅच आहे. मग यामध्ये आपल्याला दिसतंय रिंगमध्ये 3च कार्बन आहेत, पण जो काय ग्रुप अटॅच आहे तो रिंगला त्याला 6 कार्बन्स आहेत. म्हणजे या स्ट्रेट चेनमधले कार्बन्स जास्त आहेत रिंगपेक्षा. मग अशा वेळी आपण काय करणार, ही जी काही स्ट्रेट चेन आहे ती आपली बेसिक चेन असणार. आपण रिंगचं नाव ॲज अ पॅरंट चेन किंवा पॅरंट अल्केन म्हणून नाही घ्यायचं. या स्ट्रेट चेनचं नाव जे असेल ते असेल आपलं बेसिक नेम, आणि हा जो काय सायक्लिक फॉर्ममध्ये असणारा ग्रुप आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते असेल आपलं सबस्टिट्युएंट. मीन्स याला आपल्याला जर नंबर्स द्यायचे असतील तर ऑब्वियसली 1 2 3 4 5 6 इकडून दिले तर 3rd पोझिशन, आणि जर तुम्ही इकडून नंबर्स दिले तर काय होईल बघा 1 2 3 4 4th पोझिशन येते. त्यामुळं लोवेस्ट नंबर आपल्याला द्यायचे असतात. सो स्टार्ट टू एंड इज द करेक्ट नंबरिंग, त्यामुळे 3rd पोझिशन येते. नाव जे काय असेल ते काय असेल, बेसिक चेन आहे आपली 6 कार्बनची, सो इट इज हेक्सेन. त्याला ग्रुप एक अटॅच आहे तो आहे प्रोपेनचा, पण इथं जी काही प्रोपेनची चेन आहे किंवा सायकल आहे ती इथं आपण अटॅच केलेली आहे. अटॅच केल्यामुळे काय झालं, इथला एक हायड्रोजन कमी झाला, त्यामुळे त्याला आपण म्हणणार प्रोपिल ग्रुप. जर हा डिरेक्टली अटॅच नसता, ही वेगळीच सायकल असती तर आपण त्याला प्रोपेन म्हणतो. पण इथं एक हायड्रोजन कमी झाल्यामुळे प्रोपेनचं कन्व्हर्जन झालं प्रोपिलमध्ये, आणि सायक्लिक फॉर्ममध्ये आहे सो इट इज सायक्लोप्रोपिल, आणि त्याची पोझिशन आहे 3rd कार्बन. सो 3 सायक्लोप्रोपिल हेक्सेन.
अजून एक स्ट्रक्चर आपल्याकडे आहे बेसिक, जे काय आहे रिंग आपली 6 कार्बन्सची आहे. ओके, आणि त्याला एक ग्रुप अटॅच आहे. इथे ऑलरेडी आपलं हे जे काही सायक्लिक फॉर्ममध्ये स्ट्रक्चर आहे तेच बेसिक नाव म्हणून घेणार आहोत, बिकॉज याच्यामध्ये कार्बन 6 आहेत आणि या स्ट्रक्चरमध्ये 3च आहेत. त्यामुळे ॲज इट इज जो काही आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलं आहे तोच रूल फॉलो होईल. फक्त या ग्रुपचं नाव काय असेल आणि नंबर्स काय असतील. एकच सबस्टिट्यूएंट अटॅच असल्यामुळे हा कार्बन नंबर 1च असेल. पण कार्बन नंबर 1 आपण काही वेळा मेन्शन करतो, काही वेळा मेन्शन करत नाही, बिकॉज हे जे काही स्ट्रक्चर आहे आता इथे आपण बघू शकतो की एकच ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 1, 2 and 3 3 कार्बन्स आहेत. 3 कार्बन असलेला अल्केन असतो आपला प्रोपेन. पण हा जो काही मधला कार्बन आहे तो इथे अटॅच आहे, म्हणजेच इथे एक हायड्रोजन कमी झाला. एक हायड्रोजन कमी झाल्यामुळे तो प्रोपिल ग्रुप झाला. आणि ज्यावेळी सेंटरच्या कार्बनला आपण अटॅचमेंट देतो त्यावेळी त्याला आपण आयसो असं म्हणतो पोझिशनमध्ये. त्यामुळे CH3 हा CH आणि हा CH3 आणि या मधल्या कार्बनला हा पूर्ण ग्रुप अटॅच आहे किंवा ही सायकल अटॅच आहे. त्यामुळे हा जो काही वरचा ग्रुप आहे त्याला आपण म्हणणार आयसोप्रोपिल ग्रुप आणि ही चेन सायक्लोहेक्सेन. त्यामुळे याचं जे काही नॉमेनक्लेचर असेल ते आहे आयसोप्रोपिल सायक्लोहेक्सेन. ओके. अँड द लास्ट एक्झाम्पल इज, इथे सुद्धा आपल्याला एक स्ट्रक्चर दिसते. एक लॉंग चेन आहे आणि त्या चेनला 2 ग्रुप्स अटॅच आहेत. इथे एक ग्रुप अटॅच आहे आणि इथे दुसरा एक, म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याकडे आहे. पण इथे कसं आहे, जे काही सायकल आहे त्याच्यामध्ये 3च कार्बन प्रेझेंट आहेत आणि त्याला अटॅच असलेले जे काही स्ट्रेट चेन आहे त्यामध्ये 10 कार्बन्स अटॅच आहेत. म्हणजेच सायकलमध्ये असणारे कार्बन कमी आहेत आणि त्याला अटॅच असलेला ग्रुप मोठा आहे. त्यामुळे इथे नॉमेनक्लेचर करताना आपण जे काही ही चेन आहे ती बेसिक चेन म्हणून घेणार आणि हा सबस्टिट्युएंट म्हणून घ्यायचा. सो कार्बन नंबर्स आपण दिले जेणेकरून या सबस्टिट्युएंट्सला कमीत कमी नंबर्स मिळतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बेसिक जी काही चेन आहे त्यामध्ये 10 कार्बन्स आहेत. सो त्याचं नाव असेल डिकेन. ओके. त्यानंतर हा ग्रुप आहे मगाशी पण आपण बघितला होता प्रोपिल ग्रुप, सायक्लिक आहे त्यामुळे तो सायक्लोप्रोपिल असेल. इथे फक्त एक लाईन आहे म्हणजेच इथे मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल. आता याची फक्त पोझिशन मेन्शन करायची आहे. जो काय 6 नंबरला आहे तो मिथिल ग्रुप आहे त्यामुळे 6 मिथिल. त्यानंतर 3rd पोझिशनला असलेला सायक्लोप्रोपिल आणि हे डिकेन जी काय आहे ती बेसिक स्टेट चेन. त्यामुळे अल्फाबेट ऑर्डरनुसार कसं होतं, यम आधी येतं आणि प्रोपिल आपण कन्सिडर करतो, नॉट सायक्लो. की जे काय आपण इथं सायक्लो शब्द लिहितो किंवा डाय, ट्राय, टेट्रा असे जे काही प्रेफिक्सेस ॲड करतो ते आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कन्सिडर नाही करत. त्यामुळे त्याचं बेसिक नाव असेल ते आपण कन्सिडर करणार. प्रोपिल आणि मिथिलमध्ये यम आधी येतं आणि पी नंतर येतं. त्यामुळे या ग्रुपचं नाव आधी असेल 6 मिथिल आणि 3 सायक्लोप्रोपिल नंतर. बेसिक चेन ॲज इट इज डिकेन. सो द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड इज 6 मिथिल 3 सायक्लोप्रोपिल डिकेन. सो मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन जे काय आहेत त्याचं नॉमेनक्लेचर आपल्या इथे कंप्लीट होतं आहे. सोपं नॉमेनक्लेचर आहे, जास्त काही रूल्स फॉलो करायचे नाही. जे आपण स्ट्रेट चेनला करत असतो त्याच पद्धतीने रूल्स फॉलो करायचे आहेत. त्यामुळे जे काही लेक्चर्स आपण स्ट्रेट चेनसाठी घेतलेत, अल्किन अल्काईनसाठी घेतलेत, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, त्याचे रूल्स वाचा, त्याचे एक्झाम्पल्स ट्राय करा अँड देन मोनोसायक्लिक तुम्ही बघू शकताय. जसं की स्ट्रेट चेन फॉलो करतो आहे सेम वे, फक्त सायक्लिक फॉर्ममध्ये आहे त्यामुळे सायक्लो हा एक्स्ट्राचा प्रेफिक्स ॲड होतो, इतकाच फरक आहे. So okay students, now I will stop here. We will see the next nomenclature system in the next lecture. Till then, have a nice day.